तापस वेश विशेष उदासी आणि 14 बरीश राम बनवासी. माझ्या भरताला पहिल्या वराने राजगादी द्या आणि दुसऱ्या वराने श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास द्या. पहिल्या वराने भरताला राजगादी दिली भाविकांनो, तोपर्यंत राजा दशरथाची अवस्था ठीक आहे. पण दुसऱ्या वराने कैकेयीच्या द्वारा रामाला वनवास मागितला. त्यावेळेला 4 वीर पुत्राचा पिता कोसळून जमीनवर खाली पडला. मूर्छाली, कानात शिस होतावं एवढी अंगार राजाच्या कानात झाली आणि मूर्छित होऊन दशरथ राजे धरणीवर कोसळले. सुमंत प्रधान कैकेयीच्या महालात येते झाले. पाहलं तर 4 वीर पुत्राचा पिता राजा दशरथ कोसळून धरणीवर कोसळला. विचारलं, कैकेयी क्या हुआ महाराज को? प्रजाजनों को जवाब देना है, बोलो क्या हुआ मेरे महाराज को? कैकेयी सांगू लागली, रात भर से राम 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 कह रहे हैं तुम्हारे महाराज, तो जाओ राम के साथ कोई जरूरी काम होगा, राम को बुला लाओ. सुमंतजी कैकेयीच्या महालातून बाहेर येतात. टोळ्याच्या टोळ्या सुमंताच्या चेहऱ्यावरचे भाव पाहतात. कुछ कुछ दाल में काला नहीं, पूरी दाल काली हो गई. सगळं वातावरण बिघडलं महाराज. काही लोक विचारू लागले, सुमंतजी कब है राज्याभिषेक? मुझे मेरे को मत पूछो भाई, मेरी अवस्था ठीक नहीं है. प्रभू रामचंद्राच्या कक्षेत सुमंतजी येतात. तेव्हा आल्याच्या बरोबर रामचंद्र उठून उभे राहिले. सुमंतजी, आप तो में हमारे पिता के समान है, यहाँ आने का कष्ट क्यों उठाया? लगे तो हमें बुला लेते. एवढा विनम्र राजा राम, सांगा ना सुमंतजी, काय काम काढलं? या माझ्या मागे मागे या. सुमंतजी पुढे, रामचंद्र मागे कैकेयीच्या महालात येतात. तेव्हा 4 वीर पुत्राचा पिता कोसळून खाली पडला. रामानं विचारलं, माते काय झालं माझ्या जन्मदात्या बापाला? राघव, मी तुझ्या पित्याला बेटा 2 वराची मागणी केली रे. ज्या वेळेला रथात युद्ध चाललं होतं तेव्हा रथाच्या चाकाच्या ठिकाणी चाक पडलं. मी हात घातला होता बाळा, आणि त्या वेळेला तुझ्या पित्यानं मला 2 वर कबूल केले होते, आणि त्या वराची मागणी मी आज तुझ्या वडिलांना केली. पहिल्या वराने माझ्या भरताला राजगादी मागितली बेटा राघव, आणि दुसऱ्या वराने तुला 14 वर्षाचा वनवास मागितला, तर तुझ्या बापाला मूर्छा आली. एकही भाव श्रीरामाच्या चेहऱ्यावरचा बदलला नाही मायबाप. उलट प्रभू रामचंद्र म्हणाले, जननी तू जननी भई, असली जननी तू है मां. रामायणाला वास्तविक कौशल्याचा पुत्र राम आहे. कौशल्या रामाची जननी आहे, पण रामायणाची जन्म देणारी कैकेयी आहे. रामायणाला नीट ऐका, रामायणाला जन्म देणारी कैकेयी, म्हणून प्रभू रामचंद्र कैकेयीला जननी म्हणतात. जननी तू जननी भई, असली जननी तू है मां मेरी. आणि सगळं वातावरण बिघडलं. भगवान श्रीरामाच्या चेहऱ्यावर एकही भाव बदलला नाही. आईच्या कक्षेत गेले. तिकडे गेल्याबरोबर कौशल्या माई बोलू लागल्या, राघव आंघोळ करून घे बेटा, रात्रभर झोपले नाही मी. मोत्याच्या माळा, तुझा पोशाख, तुझ्या ड्रेसची निवड करते, माळांची निवड करते. तुझे पिता रागवतील माझ्यावर. आता कोण सांगावं त्या आईला काय चित्र बिघडलं? एकुलता एक मुलगा डांबरी रोडला मरण पावला, आणि मायला कोण जाऊन सांगणार आहे? कोण हिम्मत करणार आहे की तुमचा मुलगा डांबरी रोडवर गतप्राण झाला म्हणून? पण सुमंताचे सुपुत्र अभिनंदन, रामचंद्राच्या बरोबरीचे, ते अभिनंदन गेले आणि आईला सांगितलं, कौशल्या माई सगळं चित्र बदललं. आता रामाचा राज्याभिषेक होणार नाही. रामाला आता जंगलामध्ये जावं लागणार आहे. सगळं चित्र बदललं.
दैव अन्यत्र चिंतयेत. मला तुम्ही सांगा, जी पावलं राजगादीवर पडणार आहेत ती पावलं कुठे पडून राहिली? आता अरण्याच्या दिशेने पडून राहिली. नीट लक्षात घ्या. आपण म्हणतो काय झालं भाऊसाहेब, कसे पडले? काय नवल आहे? जय आणि पराजय ह्या गोष्टी जीवनात होत असतात. अहो, देवासारख्याला ह्या कष्ट सहन करावे लागले. तुम्ही आपण निमित्त मात्र मानव आहोत. जीवनामध्ये चढ उतार येत असतात, म्हणून हळून जाण्याचं काही कारण नाही. ये तो प्रभू का प्रसाद है. सुख आणि दुःख हाताला हात घालून असतात. सडकं वांग धडकं वांग एकाच देठाला आहे, पण तुमच्या हाताला कोणतं लागते जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. नारायण हरी, नारायण हरी. ध्यान दे ना. राज्याभिषेक कॅन्सल झाला. जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे रामचंद्र. मग त्याच्या जीवनात जर असं होतंय तर आपल्या जीवनातलं काय नक्की आहे? अहो, समोरच्यानं तंबाखू काढली तर याचाही हात खिशात जातो, म्हणजे याचंही काही नक्की नसते. नीट आहे का? काय पुण्याला गेलो तिकडेच लाईन लागली, मग तिकडेच थांबलो, नाही का? अशी अवस्था माणसाची आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. कुणाचा दोष आहे? पराधीन आहे. पारतंत्र्यात जीवन आहे माणसाचं. लक्षात घ्या. आणि म्हणून राज्याभिषेक रद्द करण्यात आला आणि आता वनवासाला जाण्याची तयारी सुरू झाली महाराज.